बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष फार टोकाला गेलेला आहे। जुन्नर उपवन विभागामध्ये एकट्या शिरूर तालुक्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत। मी किरण, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या भागामध्ये बिबट्याने हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या। जुन्नर येथील कुंशत मध्ये सिद्धार्थ केदार या 7 वर्षीय मुलावर, तर शिरूर मधील पिंपरखेड येथील शिवन्या बोंबे या मुलीवर बिबट्याने अटक केला। शिरूर तालुक्यातील जांबूत येथे भागोबाई जाधव या 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले। तर या संदर्भात आज आपल्या बरोबर बोलण्यासाठी पुणे मानद वन्यजीव संरक्षक धनंजय कोकणे हे आलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी या विषयावरती बातचीत करूया। नमस्कार सर। आपण पाहत आहोत सध्या बिबट आणि मानव यांचा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होत आहे, तर तुम्ही काय सांगाल, याचं प्रमुख कारण काय? आता हे आपण जे स्पष्टीकरण केले ते अगदी बरोबर आहे की जुन्नर उपवनी भागामध्ये मुख्यतः शिरूर तालुका आणि जुन्नर तालुका या ठिकाणी बिबट्यांचे खूप मोठे हल्ले होत आहेत। आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा काही घटना घडत आहेत, परंतु त्या आंबेगावच्या पूर्व भागात घडत आहेत। कारण याला कारण एकच आहे की जुन्नर तालुका, शिरूरचा काही भाग आणि आंबेगाव तालुक्यातील पूर्व भाग या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि आता बिबट्यांचं राहायचं घर हे ऊसाचं क्षेत्रच झालेलं आहे। म्हणजे जे आता बिबटे ह्या ऊसाच्या क्षेत्रात आहे त्यांचे खरं तर 2-3 पिढ्या ह्या ऊसामध्येच गेलेल्या आहेत, त्यांना जंगल माहीतच नाही। त्यामुळं या ठिकाणी मनुष्यवस्ती आणि शेती असल्यामुळे मानव बिबट संघर्ष हा आपल्याला होताना दिसत आहे। निसर्ग आणि पर्यावरण यांच्यात बिबट्याची गरज काय? आता हा प्रश्न म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचाच आहे। खरं तर बिबट्या असो किंवा कोणताही प्राणी असो, हा आपल्या पर्यावरणाचा एक घटक आहे। जी शृंखला आहे, जी प्राण्यांची शृंखला आहे, वन्य प्राण्यांची शृंखला आहे किंवा पाळीव प्राण्यांची शृंखला आहे, यामध्ये बिबट किंवा कोणताही प्राणी हा एक त्या शृंखलेची कडी आहे। आता तुम्ही आता याच ठिकाणी पहा की आपण ह्या देवीच्या मंदिराच्या परिसरात बसलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा समोर वाघाचं चित्र आहे। म्हणजे आपण वाघाला सुद्धा देवाचं स्थान दिलेलं आहे आणि आपण वाघाला सुद्धा देव मानतोय। त्यामुळं पर्यावरण किंवा निसर्गाच्या एकूणच ह्या शृंखलेमध्ये प्रत्येक प्राण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर ती बिबट्याची पण गरज आहे। उदाहरणार्थ ज्यावेळी एक तृणभक्षक प्राणी म्हणजे उदाहरणार्थ ससे असन, हरण असन किंवा जे गवत खाणारे प्राणी आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होत असते। जर ही संख्या मोठ्या प्रमाणावर झाली तर मग ते काय करतात की शेतीमध्ये नुकसान करतात, सर्व पीक उद्ध्वस्त करतात, ते पीक खातात की शेतकऱ्याला त्याच्यामुळे नुकसान होतं। त्यामुळे हे जे वन्य प्राणी आहेत बिबट सारखे किंवा लांडग्यासारखे, हे काही गवत खाणारे प्राणी नाहीत, हे ह्या तृणभक्षक प्राण्यांवर आपली गुजराण करत असतात। म्हणजे जास्ती प्रमाणावर तृणभक्षक प्राणी त्यांची संख्या जर वाढली तर हे बिबट असेल किंवा जे वन्य प्राणी असेल हे त्याच्यावर कंट्रोल करतात आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात। त्यामुळं बिबट किंवा वाघ या सुद्धा प्राण्यांची आपल्या निसर्गात प्रामुख्याने गरज आहेच। सर, मानव आणि बिबट यांच्यातील संघर्ष कशा पद्धतीने टाळता येईल? सर्वात महत्वाचं की आपण याची कारणं शोधली पाहिजे। मानव आणि बिबट संघर्ष हा ह्या अलीकडच्या भागात का वाढलेला आहे? आता तर तुम्ही जर पाहिलं की आपले हा भाग आहे ना, हा बागायती होत चाललेला आहे आणि या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे। आता ऊस हा त्यांच्यासाठी म्हणजे प्राण्यांसाठी, उदाहरणार्थ बिबट्यांसाठी इतका कम्फर्ट एरिया आहे की त्या ठिकाणी त्यांना लपता येतं, इतर प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण होतं आणि त्यांना महत्वाचं म्हणजे पाणी त्यांना लगेच उपलब्ध होतं। पूर्वी पण बिबटे वगैरे हे वाघ नव्हते का? तर होते, पण ते कुठे होते? तर भीमाशंकर सारख्या अभयारण्यात होते किंवा इतर ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही अशा ठिकाणी। आता अनेक कारण अशी आहेत की माणूस पण हा त्याचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। डोंगराळ भागाच्या पायथ्याला सुद्धा माणूस शेती डेव्हलप करत आहे, त्यामुळं शेतीचं जे क्षेत्र आहे ते वाढत चाललेलं आहे आणि आपोआपच वन्य प्राण्यांची जागा कमी होत चाललेली आहे। हा एक तर मुद्दा आहे। दुसरं हे असून सुद्धा याला खरं कारण म्हणजे ऊस शेती, ऊसाचं वाढणारं प्रमाण। आता ऊस का? तर ऊस हा एक असं पीक आहे की ते अत्यंत घनदाट आहे आणि बिबट्याच्या सहवासासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे। त्यामुळे काय होतं की बिबट्यांचं जे वास्तव्य आहे त्यामध्ये अगदी आरामात घडलं जातं। उदाहरणार्थ जर भीमाशंकर सारख्या ठिकाणी जंगलात जर समजा बिबट्याच्या एखाद्या मादीला जर 3 पिल्लं झाली असतील तर त्या बिबट्यांच्या पिल्लांचे सुद्धा खूप मोठे शत्रू आहेत। म्हणजे उदाहरणार्थ जर बिबट्याची मादी पाणी प्यायला गेली किंवा एखादी शिकार पाहायला गेली त्यावेळेस इतर जे प्राणी आहेत, उदाहरणार्थ तरस सारखे प्राणी आहेत किंवा वरून येणारे
घार किंवा जे काही शिकारी पक्षी आहेत, ह्या पक्ष्यांच्याकडून सुद्धा त्या बिबट्यांच्या पिल्लांचे शिकार होत असे आणि एखादं पिल्लू त्याच्यातलं जगायचं किंवा कदाचित एकही पिल्लू जगत नसायचं. ही परिस्थिती असायची पूर्वीच्या काळाची. पण आता काय झालं की ऊस शेतीमध्ये बिबट्या जसा आलाय त्यामुळे बिबट्याची सर्वच्या सर्व पिल्लं ही जगली जातात, कारण त्यांच्यासाठी हा अत्यंत कम्फर्ट किंवा सुरक्षित असा एरिया आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी गोष्टी पण मिळतात. उदाहरणार्थ काही बेडका असतील, घुशी असतील किंवा खोकडा असतील, हे त्यांना ऊसात खायला मिळतात. त्याचबरोबर त्यांना पाणी मुबलक मिळतं. लपण्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट. यामुळे काय होतं की बिबट्यांची पिल्लं आहे तशी जगली जातात आणि बिबट्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आता बिबट्यांचे जे शिकार आहेत, बिबट्यांचं जे खाद्य आहे त्यामध्ये ससे आहेत किंवा हरणाची पिल्लं, भेकर असे पण काही गोष्टी आहेत आणि मोरसारखे प्राणी आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये काय होते की ह्या भागात सुद्धा काही छुप्या शिकारी चाललेल्या आहेत. त्यामुळं मोरांची शिकार ही होतेच किंवा ससे मारले जातात. तुम्ही आजही पहा अनेक काही ठिकाणी आपल्याला जाळ्या लावलेल्या असतात, त्या ठिकाणी ह्या शिकारी होतात. त्यामुळे आपोआप बिबट्यांचं खाद्य हे कमी पडत चाललेलं आहे. दुसरं असं की पूर्वी आपल्या बकऱ्या किंवा शेळ्या ह्या सगळ्या रानात फिरत असायच्या, पण जसा बिबट्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचबरोबर काय झाले की सर्व शेतकऱ्यांनी आपले जे गोठे आहेत ते बंदिस्त केलेले आहेत. त्यामुळं शेळी असतील किंवा बकऱ्या असतील यांचा बिबट्यांपासून यांचं संरक्षण चालू आहे. त्यामुळे मग बिबट्यांची संख्या तर खूप वाढलेली आहे, कारण सर्वच्या सर्व पिल्लं जगली जातात. बिबट्याला ऊस हा कम्फर्ट एरिया आहे, त्यामुळे बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे. परंतु तो एक प्राणी आहे, तो खाणार काय? शेवटी गरज ही शोधाची जन्य आहे. ज्यावेळेस संपूर्ण बकऱ्या शेळ्या ह्या पॅक केल्या जातात आणि मग त्यावेळेस बिबट त्याला जे आवश्यक असं खाद्य येतं न मिळाल्यामुळं मग तो आपोआपच माणसांच्या म्हणजे लहान मुलांवर किंवा म्हाताऱ्या माणसांवर किंवा जे खाली बसलेले व्यक्ती म्हणजे बिबट्याची जी आय लेवल आहे म्हणजे डोळ्यांची पुढचीच दिशा आहे, त्याच्या जर त्याला छोटा प्राणी दिसला तर त्याचा हल्ला करतो. आणि जर त्याला मोठा प्राणी म्हणजे मोठ्या माणसांवर शक्यतो हल्ले होत नाही, लहान मुलांवर हल्ले होतात किंवा बसलेल्या लोकांवर हल्ले होतात, बसलेल्या महिलांवर हल्ले होतात. याला कारण की तो त्याच्या आय लेवलच्या खाली त्याला ते भक्ष्य सहज वाटतं आणि तो हल्ला करतो. खरं तर माणूस हे बिबट्याचं खाद्यच नाही, परंतु बिबट्याला सध्या खायलाच काही नाही, कारण खूप संख्या वाढलेली आहे. आता एकट्या घोडेगाव परिसरात म्हणजे घोडेगावच्या पंचक्रोशीत वन विभागाच्या अहवालानुसार जवळजवळ 20 ते 22 बिबटे आहेत. आणि घोडेगाव वन परिक्षेत्र म्हणजे इथून अगदी तळेघर तेरुंगण पर्यंत किंवा इकडचा भाग आपला तिरपाड ह्या भागात ह्या संपूर्ण एरियात म्हणजे फुलावडे, बोरघर या संपूर्ण एरियात घोडेगावच्या एकूण 32 ते 34 बिबट आहेत. म्हणजे 32 ते 34 बिबट एवढ्या मोठ्या क्षेत्रात पैकी घोडेगाव परिक्षेत्रात 22 आहेत. याला कारण की घोडेगाव परिसरात बिबट्याची आणि ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्यांची संख्या जास्त आहे. आपला मूळ मुद्दा येऊ की बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, त्यांना खाद्य कमी पडत आहे आणि त्यामुळे निराशेपोटी अगदी उपासमार झाल्यामुळं बिबट्या हा लहान मुलांवर वगैरे शिकार करतो. याला बिबट्यांच्या हल्ल्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे आपण डोंगरांना लावणारी आग. आपण काय करतो, डोंगराला वनवे लावतो. डोंगराला वनवे लावल्यामुळं त्या जंगलामधले जे काही रानटी पक्षी असतील किंवा ससे असतील किंवा घुशी असतील, उंदीर असतील, हे जे जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत हे सगळे जळून मारतात. आणि त्यामुळे जे बिबट्याचे छोटे छोटे बिबटे आहेत किंवा जे अशा ह्या किरकोळ गोष्टींवर किरकोळ घटकांवर त्यांचं पोट भरतात, हे नष्ट झाल्यामुळे मग आपोआपच बिबटे मोठ्या प्राण्यांवर हल्ले करतात आणि त्यामुळे हा बिबट्याचा आणि मानव संघर्ष एक वाढत आहे. ह्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहे. दुसरं म्हणजे याच्यात जर प्रभावीपणे तुम्हाला जर मार्ग काढायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे बिबट्यांची संख्या कंट्रोल केली पाहिजे. तर संख्या कंट्रोल केली पाहिजे म्हणजे काय, तर बिबट्याची संख्या कंट्रोल करणे म्हणजे त्यांची शिकार नाही, कारण ते कायद्यात नाहीये. त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं बिबट्यांची नसबंदी करणे हा एक चांगला मार्ग आहे. की आता मधील काळात जे शिरूरला घटना घडली, जाधव जी एक आजी होती त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केलं, त्यावेळी जे राजकीय आपले लोकप्रतिनिधी गेले होते, उदाहरणार्थ आढळराव पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, अमोल कोल्हे सर होते, तर ह्या लोकांनी त्या ठिकाणी लोकांना शांतही केलं आणि त्यांच्यातून खरं काय त्यांनी केलं पाहिजे तर शासन दरबारी बिबट संख्या कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हा प्रस्ताव पारित करून आणला पाहिजे, तरच याला काहीतरी कंट्रोल आहे. आणि दुसरा विषय की याच्यातले काही बिबटे हे गोळा करून हे वनतारासारख्या ठिकाणी जर लगेचच पाठवले तर त्याचा फायदा होईल. कारण नसबंदी जरी केली तर त्याचा परिणाम लगेच होणार नाही, त्याला काही 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष असा कालावधी लागेल.
परंतु जर त्यांची बिबट्यांना जर कलेक्ट करून जर आपण वन ताराला सोडलं तर बऱ्यापैकी निम्मे बिबटे कमी होतील. बिबट्यांची संख्या कमी झाल्यामुळे असणारं खाद्य त्यांना पुरल आणि थोडासा मानव बिबट संघर्ष हा कमी होईल. आता याच्यामध्ये आपण अजून एक पाहतो की एखादी घटना घडली की सर्वजण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना लक्ष करतात. कोण येते वन विभागाचे अधिकारी कर्मचारी? हे तुमच्या आमच्यातलीच माणसं आहेत, परंतु त्यांचे हात सुद्धा कायद्याने बांधलेले आहेत. आता अनेक जण म्हणतात की या बिबट्याला ठार करा. अरे बिबट्याला पकडायचं जरी असेल तरी त्यांना गव्हर्नमेंटची सरकारची परवानगी लागती. वन्य प्राणी संघटनेची त्यांना म्हणजे वन्य प्राण्यांची बाजू घेणाऱ्या संघटनांची त्यांना परवानगी लागते. त्यावेळेस ते कुठेतरी पिंजरा लावू शकतात. म्हणजे एखाद्या बिबट्याला पकडायचं असेल तरी ते स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही, तर ठार करणे ही पुढची गोष्ट आहे. तर हे कोण करू शकतं? तर हे तुमचे लोकप्रतिनिधी शासकीय दरबारी त्यांचं मत मांडून तो कायदा पारित करून आणू शकतात आणि मग येऊ शकतं. कारण आपण जर बिबटच्या जे वन्य हे उदाहरणार्थ वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आपण जर यांच्यावर रोज धरीत बसलो तर मग ते काय साप म्हणून भुई धोपटण्यासारखं होईल. तर त्यांच्या हातात काहीच नाहीये. तर शासनाने त्यांना जर तशी ऑर्डर दिली तर ते शासन ऑर्डरनुसार जे लागेल ते करतील. तर म्हणून ह्या ज्या घटक आहेत की बिबट्यांसाठी राहण्याची गोष्ट, उदाहरणार्थ ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे, बिबट्यांची वाढत असलेली संख्या आणि बिबट्या ज्या प्राण्यांवर स्वतःची गुजराण करतो त्या वन्य प्राण्यांची उदाहरणार्थ ससे मोर सारख्या प्राण्यांची होणारी शिकार आणि आपण बंदिस्त केलेले गोठे, त्यावेळेस ह्या गोष्टी ह्या बिबट हल्ल्यासाठी किंवा मानव बिबट संघर्षासाठी काही महत्वाचे हे घटक आहेत. आपण म्हणालात की लोकप्रतिनिधी यासाठी जबाबदार आहे, कारण त्यांनीच पुढाकार घेतला किंवा लोक त्याचा GR वगैरे करून आणला, तर या गोष्टी लवकरात लवकर पुढे जातील. म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी असं म्हणायचंय का? नाही, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत किंवा ती काय त्यांची चूक नाही बिबट्याने माणसावर हल्ला करणं, परंतु त्यांच्या हातात परिस्थिती आहे. कारण कायदे करण्याची कुमत, कायदे करण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ आपले खासदार आहेत आता अमोल कोल्हे यांनी संसदेत हा प्रश्न मांडला होता की बिबट्यांची नसबंदी केली जावी, कारण त्याचा या ठिकाणी खूप मोठा प्रादुर्भाव होतो, खूप मानव बिबट संघर्ष होतो. तर त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केलेला मी स्वतः त्यांचं टीव्हीवरती भाषण ऐकलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत की आता हे तर आहेच आहेत अमोल कोल्हे, पण दिलीप वळसे पाटलांचं सुद्धा महाराष्ट्राच्या राज्यात आणि केंद्रात सुद्धा एक वेगळं वजन आहे. त्यांनी जर याच्यात स्वतःहून लक्ष देऊन जर पाठपुरावा केला, म्हणजे याच्या राजकारण हा भाग नाही, तर लोकांचे जीव जात आहेत म्हणून आपल्याला ही बोलण्याची वेळ येते. पण जर त्यांनी जर जरा विशेष लक्ष दिलं, माजी खासदार शिवाजी आढराव पाटील आहेत, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांनी मोदींच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा काम केलेलं आहे, त्यांचे काही संबंध आहेत. त्यांनी जर एकत्रितपणे राजकारण बाजूला ठेवून ह्या गंभीर विषयावर जर लक्ष दिलं आणि जर बिबट नसबंदीचा जर प्रस्ताव लवकरात लवकर पारित झाला आणि यातले काही बिबटे हे जर पकडून वन ताराला नेले तर तूर्त यावर मोठ्या प्रमाणावर कंट्रोल होईल. म्हणजे विधानसभेच्या आधी अतिशय आक्रमक असणारे शरददादा सोनवणे आता विधानसभेनंतर अतिशय मवाळ भूमिका या बाबतीत का घेत आहेत? कारण अशी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की ज्या माणसांनी बिबट सफारी आपल्या जुन्नर तालुक्यात होणार होती ती बारामतीला अजितदादा पवार यांनी हलवली होती, तर ती मिळवण्यासाठी रास्ता रोको रोड बंद केला होता, चक्का जाम केला होता. तर ती मिळवण्यासाठी पुन्हा त्यांनी आंदोलन केलं आणि ती पुन्हा जुन्नर तालुक्यात आणली. तर याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं? राजकारण होतंय? कसं आहे की हा माझा विशेष नाही खरं तर, आणि मी याच्यावर बोलणं योग्य पण नाही, कारण मी एक छोटा पर्यावरण मित्र आहे आणि हे खूप मोठ्या वरच्या लेवलचे लोक आहेत. त्यामुळे खरं तर याच्याबद्दल मला जास्त नॉलेज आहे नाही आणि मी बोलू शकत नाही. तुम्ही मला एक्झॅक्ट वन्य प्राणी किंवा याच्यावर जर विचारलं तर ते मला बरं राहील. कारण आता त्यांचं हे राजकीय डावपेच सगळे, बिबट सफारी तिकडे जाणे, त्याच्यामुळे इकडे येणे. माझं मत आहे की ठीक आहे, ज्या ज्या ठिकाणी ह्या बिबट्यांचे प्रादुर्भाव आहेत त्या ठिकाणी जर आपण काही रेस्क्यू सेंटर तयार केले, काही लोक तयार केले आणि त्यांना जर ह्या जबाबदारी तर बरं पडेल. उदाहरणार्थ काही जर पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत जर काही घटना घडल्या तर त्याला आपण पोलीस पाटलांची नियुक्ती केली आहे. तसंच वन विभागात ज्या काही घटना घडत असेल त्यासाठी एखाद्या वन पाटलांची नियुक्ती करा, त्यांना एक नाममात्र मानधन द्या की ते पण याच्यात काम करतील. शक्यतो बिबट्यांच्या हालचाली किंवा काय होतंय हे तर वन पाटील सांगतीलच. त्याबरोबर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जे डोंगरांना वनवे लावले जातात, ज्या आगी लावले जातात, तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे की त्या वनव्याचे सुद्धा हे दुष्परिणाम आहेत बऱ्यापैकी. तर त्या ठिकाणी वनवे लागू नयेत
प्राण्यांच्या शिकार होऊ नयेत, मोरांच्या शिकार होऊ नयेत. आता मोर तर हा आपला म्हणजे राष्ट्रीय पक्षी आहे, त्याची पण मोठ्या प्रमाणावर शिकार होते. तर हे टाळण्यासाठी पण अशा जर काही घटक आपण कार्यान्वित केले तर त्याचं योग्य राहील. आणि राहिला राजकीय प्रश्न, तर हा प्रश्न काही राजकारणाचा नाहीच आहे. मुळात सर्वांनी एकत्र येऊनच काम केलं पाहिजे. कारण की एखादा रस्ता तुटला तर त्याच्यावर परत फंड्स टाकून तो परत करता येईल. पण ज्यावेळेस माणसाचा जीव जातो तर तो पण आपल्याला मिळवता येत नाही. त्यामुळे राजकारण न करता सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन याच्यावर त्वरित काम करणं गरजेचं आहे. आता आपला पट्टा जो आहे आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड आणि इत्यादी या क्षेत्रात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर अचानक जर समोर वाघ आला, बिबट्या आला तर शेतकऱ्यांनी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? ऍक्च्युली अचानक तुमच्या समोर बिबट्या आला ह्या प्रश्नापेक्षा तुमच्या समोर बिबट्या येणारच नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर आत्ताच मागे जे आपल्या जुन्नर वन विभागामध्ये नवीन डेपो साहेब आले, खाडे साहेब, त्यांच्याशी एकदा चर्चेदरम्यान ते पण खूप प्रयत्न करतात बिचारे. त्यांनी शासनाकडे अनेक प्रस्ताव केले आहेत की ज्या ठिकाणी अशी एकांटी घर आहेत की चारही बाजूने ऊस आहे त्या ठिकाणी त्या घरांना ते वन विभागामार्फत एक विशिष्ट कंपाऊंड द्यायचा प्रयत्न करतात की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक झटका असतो आणि तो वन्य प्राणी त्याला टच केल्यानंतर त्याला एक असा शॉक बसून तो पुन्हा पळून जातो. हा एक भाग आहे. दुसरं आहे की इतर डिपार्टमेंट सुद्धा आहेत. उदाहरणार्थ एमएससीबी सुद्धा ह्या भागामध्ये घरांच्या जवळ लाईट असावी, रात्रीची त्याला लाईट मिळावी हा एक विचार करावा. नंतर लहान मुलं, आता तुम्हाला सांगतो की लहान मुलांवर हल्ले होतात कारण बिबट्याला ते सहज शक्य असं ते अन्न वाटतं, त्यामुळे हल्ले होत आहेत. एक तर सर्वात महत्वाचं काय याच्यात होऊ नये हल्ले यासाठी की बिबट्यांची संख्या कंट्रोल करणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण की बिबट्या हे ऊसाच्या क्षेत्रामध्ये खूप वाढत आहेत. आता आपण असं तर म्हणू शकत नाही की ऊसाचं क्षेत्रच कमी करा, कारण ती पण एक सामाजिक शेतकऱ्यांची गरज आहे. पण जसं ऊसाचं क्षेत्र वाढतंय त्याच्याबरोबर हे पण प्रश्न हे वाढत चाललेले आहेत की त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे. तर त्यावर मी पुन्हा सांगितलं की एक तर नसबंदी हा एक महत्वाचा उपाय. आत्ता असणारी अत्यंत जास्त संख्या ही वन ताराला शिफ्ट करणे हा एक, हे दोन उपाय मला तरी आता महत्वाचे वाटतात. आणि जर संख्या कमी झाली तर आपापच रानावनात असणारे जे इतर भक्ष्य आहेत त्याला उदाहरणार्थ घुशीसारखे किंवा मोरसारखे प्राणी आहेत त्याच्यावर त्यांचं भागू शकेल आणि आपाप माणसांवर येणारे हल्ले हे आपोआप कमी होतील. त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी होणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासाठी जे असणारं खाद्य की जे कदाचित आपणच पळवतो, म्हणजे अनेक आपलीच माणसं शिकार करतात, मोर मारतात, ससे मारतात, त्यांची जर शिकार थांबवली म्हणजे त्यांचं अन्न हे त्यांना मिळालं पाहिजे. त्यामुळे हे आपोआप मानव बिबट संघर्ष आपोआप कमी होईल. बिबट्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी वन विभागाकडे खूप मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. तर त्या जागेवरती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कुंपण घालून, कंपाऊंड करून आतमध्ये सोडण्याची काही व्यवस्था करता येऊ शकते का? आता समजा आपल्या आंबेगाव तालुक्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की भीमाशंकर अभयारण्य आणि त्याचबरोबर प्रादेशिक अभयारण्य, उदाहरणार्थ तिरपाड, जे डोन, आगाणे वगैरे हा भाग आहे, या ठिकाणी जवळजवळ 1000 एकर वन जमीन उपलब्ध होऊ शकते. त्या ठिकाणी जर आपण असा एक प्रोजेक्ट केला की त्या भागात जर आपण उंचपणे कंपाऊंड घातलं 1000 एकरला, आता खूप पैसे लागतील किंवा हा भाग आहे, परंतु दिलीप वळसे पाटील हे करू शकतात कारण त्यांच्यात विकास निधी आणण्याची क्षमता आहे. अर्थात त्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे. असं म्हणजे हा प्रोजेक्ट किती महत्वाचा आहे पण, कारण माझ्यासारखा उगाच एक सामान्य कार्यकर्ता बोलणं आणि विनाकारण नको तिथं जो अत्यंत गरजेचा पण निधी तिकडे जाणं हा एक वेगळा भाग आहे. पण मला असं वाटतं की जर त्या ठिकाणी 1000 एकर जमीन जर आपण त्याला कंपाऊंड केलं, नाहीतरी वन विभागाच्या जागेला आता कंपाऊंड करतातच आहे, प्रत्येक ठिकाणी कंपाऊंड केलेलंच आहे, जर त्या ठिकाणी उंच जर कंपाऊंड केलं आणि त्यामध्ये जर हे बिबटे सोडले गेले आणि माणसांच्या तिथं माणसांनी ते डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, नाही तर परत त्या ठिकाणी सांबरांची शिकार होणार, बेकरांची शिकार होणार. आणि जर हे जर प्राणी माणसांनी खाल्ले तर बिबट्यांनी खायचं नाही, हा तर मुद्दा आहे. तर या ठिकाणी जर चांगलं कंपाऊंड केलं आणि त्या ठिकाणी जर सगळे वन्य प्राण्यांची जर व्यवस्था केली तर तिथं पर्यटन पण चांगलं होईल. ज्याबरोबर भीमाशंकरला लोक येतात तसेच ते लोक भीमाशंकर खोरं जे आहे म्हणजे तळेघर, पोखरी हा भाग सुधारलेला आहे कारण भीमाशंकरमुळे या ठिकाणी वाहतूक आहे. परंतु आवफे जे आहे, दोन तिरपार हा भाग काय अजून डेव्हलप झालेला नाही. त्या ठिकाणी जर आपण एक मोठं